नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला गावची आठवण करून देणार आहे, कारण आज मी बनविणार आहे चवीला एकदम भन्नाट अशी खरडा भाकरी. कुठेही प्रवासाला घेऊन जाण्यासाठी, शेतात घेऊन जाण्यासाठी अगदी पटकन होणारी डिश आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम खरडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 100 ग्रॅम पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत. 2 चमचे जाडे मीठ आहे, बारीक मीठही चालेल. 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला खरडा बनवण्यासाठी लागणार आहे. आता पहिल्यांदा सर्वप्रथम मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. लोखंडी तवा घ्यायचा आहे, जाडबुडाचा. तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्या चांगल्या मिनिटभर परतून द्यायच्या आहेत. मोठ्या गॅसवरच परतायच्या आहेत आपल्याला. मिरच्या चांगल्या परतल्या की त्यामध्ये आपल्याला तेल ओतायचे आहे. गॅस कमी करायचा आहे त्यावेळेस. तेल ओतल्यावर ताबडतोब गॅस बंद करून मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ मिरच्या परतल्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसूणही थोडा वेळ परतायचा आहे तेलामध्ये. कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरसुद्धा थोडा वेळ तेलामध्ये परतायची आहे. हे सर्व परतल्यानंतर जाडे मीठ टाकायचे आहे. हे सर्व साहित्य चांगले थंड होऊन द्यायचे आहे. इथे मी एक वरवंटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कोरडा केलेला आहे. आता एका नॅपकिनवरती तो तवा ठेवून वरवंट्याने मिरच्या चेचायच्या आहेत आपल्याला. छान मिरच्या ठेचून झालेल्या आहेत, म्हणूनच याला खरडा किंवा ठेचा असेही म्हणतात. चांगलं ठेचलं जातं म्हणून. छान बारीक झाल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ कोरड्या केलेल्या चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. हा खरडा फ्रीजमध्ये महिनाभर टिकतो किंवा फ्रीजच्या बाहेर 4 ते 5 दिवस चांगला टिकतो. आता आपल्याला याच्यासोबत खाण्यासाठी भाकरी बनवायची आहे. मी इथे मिक्स धान्याचं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 भाकऱ्या घालायच्या आहेत, म्हणून तेवढे 2 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. हळूहळू पाणी घेऊन, थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला भाकरीचं पीठ मळायचे आहे. चांगले पीठ मळून झाल्यानंतर 2 गोळे करायचे आहेत आणि एका गोळ्याची आपल्याला भाकरी थापायची आहे. कोरडे पीठ हाताला लावून, परातीला लावून आपल्याला भाकरी थापायची आहे. अशा भाकरी थापत असताना गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे तवा चांगला तापेल. छानपैकी गोलाकार भाकरी थापल्यानंतर आपल्याला तापलेल्या तव्यात भाकरी टाकायची आहे. पिठाचा भाग वरती आणि दुसरा भाग खाली खाली टाकायचा आहे. अशा पद्धतीने भाकरी थापायची आहे आणि वरच्या बाजूला पाणी लावून हे सर्व क्रिया सांभाळून करायची आहे, कारण तवा गरम आहे. पाणी लावल्यानंतर भाकरी उलटण्याची घाई करायची नाही. थोडा वेळ पाणी सुकून द्यायचे, अगदी थोडा वेळ, आणि मग नंतर भाकरी आपल्याला उलटायची आहे. जर घाई केली तर भाकरी तुटण्याची शक्यता असते. थोडंसं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी उलटायची, म्हणजे अशा प्रकारे छान उलटली जाते. तोपर्यंत दुसरी भाकरी तयार करायची. थोड्या वेळाने भाकरी आपली पचली जाते, छान भाजली जाते आणि उलटी करून टाकायची आहे तव्यात. सर्व बाजूने गोलाकार भाजत राहायचे आहे. गॅस कमी ठेवायचा आहे. सर्व बाजूने भाजल्यानंतर भाकरी काढायची आहे आणि अशा प्रकारे भाकरी तयार आहे. मस्तपैकी
खरडा, दही, भाकरी आणि ठेचलेला कांदा असा मस्त बेत आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.